जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. तर सकाळी श्री सद्गुरुचरित्र अध्यायातील 2 ओव्या मी शेअर केलेल्या आहेत. तर मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं की आज आपण चालू समास घ्यायचा आहे. तर नवीन जो चालू समास आपला चालू झालेला आहे ना, आठवडाभर तो वाचून नंतरनं पान पलटायचा, असा आपला हा असतो दासबोधमधील चालू समास है ना. तर आज नवीन आपण समास वाचायला सुरुवात करूया स्वारींच्या आज्ञेतून. श्रीमद दासबोध दशक 11वा भीम दशक समास पहिला. सिद्धांत निरूपण नाम. श्री राम समर्थ. आकाशापासून वायू होतो, हात प्रत्येक येतो. वायूपासून अग्नी जो तो सावध ऐका. वायूची कठीण घिसणी जेणे निर्माण झाला वनी. मंद वायू शीतळ पाणी तेथुनी झाले. आज आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीज रूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची आहे. मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची. जयेपासून देवत्रयाची काया झाली. निश्चळामध्ये चंचलतेची कल्पना केवळ. अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पनानुसार कल्पना तेची अदृष्ट प्रकृती. अष्टधा तेची कल्पना मूर्ती. मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. 5 भूते 3 गुण 8 झाली दोन्ही मिळून. म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोलजेत. मुळी कल्पना रूप झाली. पुढे तेची कफावली केवळ जळत्वास आली. सृष्टी रूपे मुळी झाली ते मूळ माया. त्रिगुण झाले ते गुण माया. जडत्व पावली ते अविद्या माया. सृष्टी रूपे पुढे त्याचारी खाणी झाल्या त्या वाणी विसरल्या. नाना योनी प्रकटल्या नाना व्यक्ती. ऐसे झाली उभारणी आता एकावी संहारणी. मागील दशकी विशक करुणी बोलाले असेल. बघा, स्मरणाचा खूप मोठा भाग आहे. मी नेहमी वारंवार सांगते तुम्हाला. जसं आता आपण थोडासा वेळ भेटतो ना आपल्याला, तर आपण काय करतो, गप्पा गोष्टी करण्यात यात आपण वेळ घालत बसतो है ना. तर ते करायचं नाही. आपल्याला काय करायचं, वेळ भेटले की आपण काय करायचं, सतत स्मरण करत राहायचं सद्गुरूंचं है ना. म्हणजे लोकांना नाव ठेवायचं, निंदा करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. सतत आपल्या भगवंताचं, आपल्या परब्रह्माचं आपल्याला वेळ भेटला की स्मरण करायचं आहे. आणि जास्त काही विचार करत बसायचा नाही कोणाचा. तुम्ही फक्त तुमचं स्मरण चालू ठेवायचं आहे. बघा, स्मरण चुकायचं नाही. स्मरणाचा खूप मोठा भाग आहे. शतऋषे अनावृष्टी तेथे आटले जीवसृष्टी. ऐशा कल्पनाच्या गोष्टी शास्त्री निरूपल्या. 12 कळी तो सूर्य तेने पृथ्वीची रक्षा होये. मग ते रक्षा विरोन जाये. जळांतरी ते जळ शोषी वैश्वानरू. वनी झडपती समीरू. समीर वितुळे निराकारू. जैसे ऐसे सृष्टी संहारली जाणे. मागा विस्तारले बोलली माया निरासे उरली. स्वरूप स्थिती जेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड आटोन गेले थोडांड. माया विधेचे बंड वितळून गेले. अविवेकेची बोलिला शये. म्हणून विवेक पळळे विवेक जाणती काय. मूर्खास कळे सृष्टी शोधिता सकळ. एक चंचळ एक निश्चळ. चंचळास करता चंचळ. चंचळ रूपी जो सखळ शरीरी वर्ते. सकळ कर्तृत्वास प्रवर्ते. करुण अकर्ता हा वर्ते. शब्द जया राव रंक ब्रह्मांधिक. सकळांमध्ये वर्ते एक. नाना शरीरे चाळक इंद्रिये द्वारे. यास परमात्मा बोलती. सकळ करता ऐसे जाणती. परी तो नसेल प्रचिती विवेक पाहावी. जो स्वप्नामध्ये गुरुतो. जो स्फुरांधामध्ये कुरुतो. गाढवी भ्रूण भुंकतो अट्टहासे. लोक नाना देह देखती. विवेक देहात पाहती. पंडित समर्थ समदर्शते घेती. येणे प्रकारे श्लोक विद्या. बघा, तर स्वप्नातही आपल्या
स्वप्नामध्येही गुरु गुरितो, गुरु 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 माझा सद्गुरू. जर स्वप्नातही त्याला जर स्वप्न पडतंय तर त्याला गुरु आणि सद्गुरूंचंच ध्यान होतंय स्वप्नात पण, है ना. स्वप्नात व्यक्ती करतं कुठं पण चालला जातो, है ना. एका ठिकाणी नसतो तो. स्वप्न पडलं तर माणसाला कसं पडतो, कधी माणसाच्या स्वप्नामध्ये भूत येतात. दिवसभर आपण जे काही चर्चा करतो की नाही, जसं आता तुम्ही ज्या दिवसभर काही गप्पा मारतात तेच स्वप्न पडतात आपल्याला, है ना. जर तुम्ही भूताचे सिरियल वगैरे बघितलं तर तुम्हाला स्वप्नामध्ये तसंच येतं. जर तुम्ही हसण्याचं असल्यावर तर हसत निवांत झोपता तुम्ही, है ना. हसण्याचा काहीतरी विषय येणार या म्हणजे चांगले स्वप्न. जसं चांगले विचार केले तर चांगल्या विचारांचे स्वप्न. जर तुम्ही गुरूंची दिवसभर सेवा केली तर तुमच्या स्वप्नामध्ये पण गुरु येणार, है. साक्षात दत्त भगवान जर तुम्हाला स्वप्नात दिसतं म्हणजे किती तुमची मनामध्ये स्वारींवर विश्वास आहे आणि किती तुमचं स्मरण आहे, किती तुमची उपासना उत्तमाची असणार ना. त्यांना स्वारीं स्वप्नात पण येतात, है ना. का तर त्यांचा दिवस पूर्ण त्यांनी स्वारींच्या गुण गाण्यामध्येच हे केलेलं आहे. दिवसातून 3-4 वेळेस तर सद्गुरूंचं जर म्हणत असेल ना, मी आणि माझं गुरु दैवत, बाकी कोणी नाही, बस तो तो उत्तमाचा दास असणार. देह पाहत तर श्लोक. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हसिनी शुनी चैव शोपाकेच पंडिता समदर्शिनी. देह पाहता वेगळाले परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्र देखिले एकांतरे अनेक प्राणी निर्माण होते. परी एकची कळा वर्तती तये नाव जगज्योती जानती कळा, है ना. श्रोती नाना शब्द जाणे त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे. चक्षुमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ. रसनीमध्ये रस जाणे घ्राणामध्ये वास घेणे, है ना. कर्म इंद्रियामध्ये जाणे नाना विषय स्वाद. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी. नाना सुख दुःखे परीक्षे त्यास म्हणती अंतरासाक्षी. अंतरात्मा आत्मा अंतरात्मा विश्वात्मा. चैतन्य सर्वात्मा सुषात्मा जीवात्मा शिवात्मा. परमात्मा दृष्टा साक्षी सत्वात्मा रूप. विकारामधील विकारी अखंड नाना विकार करी. तयास वस्तू म्हणती विकारी. परमहीन सर्व एकची दिसती अवघा एककर करीती. ते अवघे माईक स्थिती चंचळामध्ये चंचळ माय ते माईक. बघा, निश्चळ परब्रह्म एक नित्यानित्य विवेके. या कारणे जातो जीव तो प्राण. जेने जीव तो अज्ञान जन्मतो जीव तो जान, है ना. वासनात्मक ऐक्य जीव तो ब्रह्मांश. जेने पिंड ब्रह्मांड निरास. येथे सांगितले विशेष चत्वार जीव. असो हे अवघे चंचळ चंचळ जाईल सखळ निश्चळ ते निश्चळ. आदी अंती आद्य मध्य अवसान ते वस्तू समसमान. निर्विकारे निर्गुण निरंजन निह संग निह प्रपंच उपाधी निरासे. तत्वता जीव शिवास ऐक्यता विवंचून पाहे जाता. उपाधी कैसी असो जाणणे तितुके ज्ञान. परंतु होते विज्ञान. मने ओळखावे उन्मन. कोण्या प्रकारे वृत्तीस न कळे निवृत्ती. गुणास कैसे निर्गुण प्राप्ती. गुणातीत साधक संती. विवेक केले श्रवणा परीस मनन सार मने कळे. सारासार निजध्यासे साक्षात्कार. निःसंग वस्तू निर्गुणी. जे अनन्यता तेची मुक्ती सायुज्यता. लक्षास वाचास आता पुरे झाला. अलक्षी राहिले लक्ष. सिद्धांतची कैचा पूर्वपक्ष अप्रत्यक्षात. कैसे प्रत्यक्ष असोन नाही. असोन माईक उपाधी तेथे सहज समाधी. श्रवणे वळावी बुद्धी विनिश्चयासी. इति श्री दासवदी गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला. तर बघा, अशा प्रकारे हे आपला चालू समास आपण
दासबोधातील 11वा समास हा आपला इथंच आपला झालेला आहे. ज्यांनाही कोणाला समजा श्री सद्गुरू चरित्र ते नाही आहे आणि ओव्या तुम्हाला फार इच्छा होती की मला तर श्री सद्गुरू चरित्राची ग्रंथाची प्राप्ती झाली नाही आहे, तर त्या 2 ओव्या म्हणजे मी 2-2 ओव्या करून एक सद्गुरू 7 भागाच्या उपासनेतील एक भाग आहे ना, तर मी असे एक असे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत. ते तुम्ही चालता बोलता उठता बसता बिझनेस काय कामधंदे करता करता तुम्ही ते ऐकू पण शकता, तर तुमची उपासना घडील. परत नंतर श्रीमनाचे श्लोक वगैरे श्रीमंगलाचरण थोडंफार निरूपणाचं जे पण आहे आपल्याला काही ज्ञान प्राप्त झालं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तो व्हिडिओ तुमच्या म्हणजे कामाचाच असणार आहे. ठीक आहे. जे श्री सद्गुरू चरित्रातील ऐकण्यात वाचन करण्यामध्ये ज्यांना रुची आहे, कधी कधी कुठं गेला तुम्ही आणि तुमच्याकडे ग्रंथ नाही आहे, तर तुम्ही तेही तुम्हाला सगळं म्हणजे इथं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत म्हणजे बसल्या बसल्या मोबाईलमार्फत तो तुमच्या कानावर नक्की पडणार व्हिडिओ है ना. तर परत नंतर आपले श्रीमद्दासबोध परत अजून कोणतंही तुम्हाला आपल्या ह्या ग्रंथातलं कोणती माहिती या कोणता भाग पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. कारण बऱ्याच लोकांकडं ग्रंथांची प्राप्ती नाही आहे, तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपला हा अट्टाच चाललेला आहे की हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोचो होतं. कारण कसं आहे माहिती का, हे काय बाजारामध्ये या स्टोर्समध्ये भेटत नाही. तुम्हाला तुमच्या उपासना उत्तमाची असेल आणि तुमच्या बैठकी जर ठरलेल्या असतील व्यवस्थित तर तुम्हाला ग्रंथांची प्राप्ती होते. आजकाल भेटत नाहीत लवकर. एक घेण्याचं माणसाला कसं होतं, कधी कधी कोणाकोणाची अशी परिस्थिती असते की ग्रंथसुद्धा घ्यायचं म्हटल्यावर पैसे नसतात. ठीक आहे. पण मोबाईलचं असं झालेलं आहे बघा, जे ते मोबाईल आजकाल की नाही यूज करतं. हां, कारण मोबाईल शिवाय राहतच नाही माणूस. मोबाईल एक असंच आहे बघा की म्हणजे त्याच्या म्हणजे मोबाईल फार जरुरी झाला आहे सगळ्यांना. तर बस सांगण्याचं हेच आहे किंवा मोबाईलच्याच मार्फत तुमच्यामध्ये थोडाफार जे आपले सद्गुरूंचे व्हिडिओज आहे ऐकून जर बदल झाला तुमच्या जीवनामध्ये तर चांगली गोष्ट आहे. जे विसरले असतात ते नव्याने परत मग त्यांना आठवण करून देण्यासाठी हा आपला अट्टा चाललेला आहे, आपला प्रयास चाललेला आहे. तर अशा प्रकारे मी आता टायटल नाव हे सगळं मी असं अध्याय वगैरे ह्याच्यामध्ये मी टाकेन. सर्च केल्यावर तुम्हाला भेटूनच जाईल. तर अशा प्रकारे आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. सद्गुरूंच्या सर्वदासांना माझा जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोणाही विचारी तुझी तुझं शोधून पाहे. अहंता गुणे ब्रह्म काय झालेले आहेत, रक्षक झालेले आहेत है ना. अहंकार कुठल्याही गोष्टीचा ठेवायचं नाही. ठीक आहे. जे मनाने चांगले असतात बघा त्यांना ना जरा जरी काही बोललं तर रडत बसतात बघा है ना. कारण त्यांच्यामध्ये अहंकार हा गोष्ट नाहीच आहे. कारण ते नेहमी दुसऱ्यांसाठी चांगलीच प्रार्थना करतात, त्यांच्याच डोळ्यातनं पटकन पाणी येतं. बरोबर आहे ना है ना. तर कधी कोणाचं मन दुखवू नका. आणि जेणेकरून कधीही कोणाच्या घरी गेला ना तर तिथं गेला या कधीही एक असं म्हणजे आपण वेळप्रसंगी जातो, हळदी कुंकवाला जातो, काही असो त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या काही घरामध्ये कमी आहे हे असं काहीही तिथं जाऊन तुम्ही आपले सद्गुरूंचे दास असतील तर काही विशेष टिप्पणी द्यायचं काही काम नाही. ठीक आहे. काही गरज नाही. कधीही कोणाचं कौतुकच करायचं, चांगलंच म्हणायचं. ठीक आहे. नाहीतर हे काही चांगलं नाही आहे. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय शिकवलेलं आहे, दुसऱ्यांचा सन्मान करायचा, कधी कोणाचं मन दुखवायचं नाही. ठीक आहे. तर म्हणजे एक सांगते जसं आता मला अनुभव जे पण भेटलेला आहे त्याच्या ह्याच्याने सांगते. आणि आज अगर आपला सद्गुरूंचा दास असं काही करत असेल तर नेमकं हा ऐकल्यावर तर त्याच्यामध्ये पण बदलच होणार आहे ना. आणि कधीही कुठल्या कोणाचं झाडाचं फूल कधीही झाड न विचारता तोडायचं नाही. आपण विचारून तोडा. कारण ज्या मालकाने लावलेलं आहे ना त्यांनी खूप कष्ट करून लावलेलं असतं, कसं तोडायचं. आणि आता तर बघा असं झालेलं आहे वातावरण. तर सगळ्यांनी उपासनेच्या शेवटी हेच मागायचं आहे, जे पण आता निसर्गाचा कोप व्हायला लागलेला आहे तर ते वातावरण शांत होऊ दे हीच प्रार्थना करायची आहे.
ठीक आहे. आणि होत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे काय होईल, ज्यांना वाचन करायला येत नाही ते ऐकतील, त्यांना थोडंफार त्यांचं काय जे पण असेल ते समजेल. ह्या सद्गुरुचरित्राचे चालू समास येतील आणि स्मरणाचा खूप मोठा भाग आहे. आणि स्मरण मात्र तुम्ही करायचं सोडायचं नाही. ओम श्री गुरुदत्ता तर श्रीपा श्री वल्लभाय नमः हा मंत्र सतत तुम्ही करायचा आहे, नाहीतर थोडा सोपा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या 2 मंत्रांचा असा जाप करायचा आहे बघा, की जरा वेळ भेटला की जाप करायचा आहे मनातल्या मनात. तुम्हाला स्मरणिकाची पण जरूरत नाही आहे. स्मरण लावलं सकाळी एकदा की दिवसभर आपलं चालूच स्मरण. आणि बाकी आजकाल तर असं झालेले आहे मोबाईलची दुनिया, अजून बऱ्याच ताई आणि दादा खूप छान छान व्हिडिओ टाकतात. त्यांचे व्हिडिओ जर तुम्हाला समजत असतील तर तुम्ही निरूपणाचे त्यांचे व्हिडिओ तुम्ही ऐकून तुमचं जर तुम्हाला बैठकीला जाणं होत नसेल तर तुम्ही बसल्या बसल्या घरामध्ये सुद्धा श्रवण करू शकता. काही वेळेस असं होतं, एखाद्याचं समजतं एखाद्याचं समजत नाही. तर ज्याला ज्या पद्धतीने येतं या सांगता येतं त्या पद्धतीने ते सांगायचा प्रयत्न करतात. तर तुम्ही फक्त समजून घ्या. नाही समजलं तर अजून बरेच जण आहेत ताई आणि दादा, त्यांनी खूप छान छान निरूपणाचे भाग, मी स्वतः पहिला काय ना, आता पण मी मधून जर वेळ भेटला तर त्यांची व्हिडिओ मी ऐकत असते. आणि मी खूप दिवसापासून मी यूट्यूबवर दुसऱ्यांचीच व्हिडिओ जास्तीत जास्त ऐकायची. मी निरूपणाचे खूप छान सांगतात, बरेच जण आहेत निरूपणाचं, जे त्याच्या पद्धतीची वेगळी पद्धत पण आहेत खूप छान. मी तर आतापर्यंत सर्वांची व्हिडिओ ऐकतच आलेली आहे. पण आज मला हे भाग्य दिलेलं आहे स्वारीने की तू पण हे करू शकते, या जे पण आहे ते माझ्याकडनं करून घेत आहे. ठीक आहे. चला आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर व्हिडिओ इथेच एंड करते मी.